मध्ये काही दिवसांचा ब्रेक झाला. 5 सप्टेंबरला आपण म्हणजे 4 सप्टेंबरला भेटलो होतो. त्या दिवशी शाळेत कार्यक्रम असल्यामुळे थोडा लवकर मी घेतला होता भाग आणि त्यानंतर आज एक 10-15 दिवसाची गॅप झाली आहे, 2 आठवड्याची. आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आणि दुसरा अध्याय हा अगदी असा सरळ-सरळ अध्याय नाहीये. त्यामध्ये ज्ञान म्हणजे सांख्य योगाबद्दल माहिती दिलेली आहे आणि ते ज्ञान देत असताना श्रीकृष्णांची भूमिका आणि अर्जुनाची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरली आहे. हे विश्व ज्या तत्वावर आधारित आहे, ते जे परमतत्व ज्याला म्हणतात, ते तत्व आणि ती ज्ञानधारणा हा प्रमुख विषय या दुसऱ्या अध्यायाचा आहे. एकूण 72 श्लोकांचा हा अध्याय आणि त्या 72 श्लोकांपैकी 11 ते 30 हे जे श्लोक आहेत, 11 ते 30 या श्लोकांमध्ये 20 श्लोक हे जे आहेत 11 ते 30 मधले हे जे प्रमुख 20 श्लोक आहे, यामध्ये आत्मतत्वाबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यापैकी जे 18 श्लोक आहे यामध्ये या संपूर्ण ज्ञानधारणा मांडलेल्या आहेत आणि या ज्ञानधारणा इतक्या महत्वपूर्ण आहेत की त्यावरूनच या संपूर्ण अध्यायाला नाव दिल्या गेलेलं आहे, कोणतं तर सांख्ययोग. एक इथे मेसेज सारखा येतो आहे की कॅनॉट हिअर यू म्हणून. कोमलताई काही इश्यू आहे का? नाही, ऐकू तर येते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आत्मतत्वाबद्दल माहिती देणारा हा अध्याय. अर्जुनाने जेव्हा शिष्य भावनेने भगवान श्रीकृष्णांना तो शरण गेला आणि त्यानंतर तेव्हा भगवंतांनी त्याला जे ज्ञान सांगितलं ते अर्जुनाने स्वतःहून विचारलेलं नव्हतं. त्याच्या मनामध्ये जे भावनिक द्वंद्व निर्माण झालं होतं की मी युद्ध करू की नको करू, या भावनिक युद्धाचा परिणाम म्हणून शेवटी तो श्रीकृष्णांना शरण गेला आणि मी तुझा शिष्य आहे आणि मला जसं तुला देता येईल तसं ज्ञान मला दे, असं जेव्हा त्यांनी सांगितलं, असं त्यांनी जेव्हा म्हटलं, तेव्हा शिष्याला उपदेश करणे हे गुरुचं कर्तव्य आहे असं समजून श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केलेला आहे आणि तो जो उपदेश आहे तो या ठिकाणी आलेला आहे. आता हा उपदेश करत असताना 11व्या श्लोकामध्ये अशोच्यानन्व शोचस्त्वम या श्लोकापासून गीतेचं तत्वज्ञान सांगायला श्रीकृष्णांनी सुरुवात केली आहे. यामध्ये आपण सर्व पूर्वी होतो आणि पुढेही राहणार आहोत असा अर्थ असलेले 12वा श्लोक या माध्यमातून त्यांनी अर्जुनाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर देहाचे विविध जे प्रकार ज्या स्टेजेस आहेत, जसं कुमारावस्था, कौमार्य, तारुण्य, वृद्धावस्था, नंतर मृत्यू आणि पुन्हा दुसरा देह प्राप्त करून घेणे, हे देखील देहाचं अवस्थांतर आहे, हे 13व्या श्लोकात सांगितलं. त्यानंतर इंद्रिय आणि विषय यांचा संयोग आणि त्यामुळे होणारं सुख किंवा दुःख हे अनित्य आहे. या संबंधी ज्या वृत्ती आहेत त्यांचे परिणाम ते सहन करून व्यक्तीच्या या सर्व परिणामांना सहन करून जेव्हा अमृत तत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करते, तो म्हणजे 15वा श्लोक. अशी पूर्व पीठिका म्हणजे एक काय म्हणतात, एक बेस तयार करून दिला भगवंतांनी आणि त्यानंतर मग 16व्या श्लोकापासून परमतत्वाचं ज्ञान सांगण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे परमतत्व हेच तसं पाहिलं तर शब्दांनी वर्णन करण्यासारखी गोष्ट नाही. एखाद्या ठिकाणी जेव्हा एखाद्या चित्राकडे बघितल्यानंतर त्या व्यक्तीची कल्पना येऊ शकते, पण ते कितीही चित्र हुबेहूब काढलं असलं तरी त्या व्यक्तीच्या स्वरूपाची कल्पना आली तरी ती व्यक्ती कशी आहे त्याचं आपल्याला वर्णन किंवा त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट म्हणजे अनुभव हाच महत्वाचा असतं.
त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकरिता अनुभवजन्य ज्ञान हे अत्यंत महत्वाचं असतं असं इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण 27 श्लोकांपर्यंत आपण पाठ बघितलं आहे की हे जे तत्व आहे या तत्वाला नैनम चिंतंती शस्त्राणी नैनम दहती पावकः म्हणजे पंचमहाभूतांचा देखील या आत्मतत्वावर काहीही परिणाम होत नाही हे आपण बघितलं मागच्या वेळी. आणि आता आपण 28व्या श्लोकाकडे वळतो आहे. 28वा श्लोक बघूया. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्ता व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिवेदना. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनानि एव तत्र का परिवेदना. हे भारत म्हणजे भरत वंशात जन्मलेल्या अर्जुना, भूतानी अव्यक्तादीनी ही जी सर्व भूत आहेत म्हणजे सजीव आहेत, जी सृष्टी निर्माण झाली आहे ही अव्यक्तादीनी जन्मापूर्वी अव्यक्त अशी होती म्हणजे शरीररहित होती. व्यक्त मध्यानी त्यानंतर जन्मल्यावर मृत्यूपर्यंत ती व्यक्त म्हणजे शरीरधारी होतात. आणि अव्यक्त निधनानी एव निधनानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणजे शरीररहितच होतात. तत्र का परिवेदना. मग अशा वेळी त्यांचा शोक का करत असावा. अत्यंत सुंदर असा हा श्लोक आहे. अगदी सरळ सरळ अर्थ आहे याचा की अर्जुनाला उद्देशून भगवंत सांगतात की सर्व भूते ही जन्मापूर्वी अव्यक्त असतात म्हणजे शरीररहित असतात. जन्मल्यावर मृत्यूपर्यंत ती व्यक्त होतात म्हणजे शरीरधारी होतात आणि निधनानंतरही अव्यक्तच राहतात. तर मग त्यांच्याबद्दल शोक का करावा. अशा प्रकारे या श्लोकामध्ये अव्यक्त हा शब्द हा प्रकृती करता इथे आलेला आहे. पुढचा श्लोक बघूया. परिवेदना म्हणजे दुःख. हा पुढचा श्लोक महत्वाचा पुन्हा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम् आश्चर्यवत् वदति तथा एव च अन्यः आश्चर्यवच्च एनम् अन्यः शृणोति श्रुत्वा अपि एनं वेद न एव कश्चित्. कश्चित म्हणजे एखादा, कोणी एखादा महापुरुष या ठिकाणी. एनम आश्चर्यवत पश्यती. एनम म्हणजे याला. आता हा म्हणजे कोण आहे. एनम हे सर्वनाम आहे. एनम म्हणजे याला. हा म्हणजे कोणता आत्मा. या आत्म्याला आश्चर्यवत पश्यती आश्चर्य स्वरूपात बघतो, आश्चर्यवत बघतो. तथा एव त्याचप्रमाणे अन्य आश्चर्यवत वदती दुसरा कोणीतरी महापुरुष याला आश्चर्यवत आहे असं म्हणतो. च अन्यः एनम आश्चर्यवत शृणोती दुसरा एखादा आणखीन काय याला आश्चर्यवत ऐकतो. आणि श्रुत्वा अपि कश्चित एनम न वेद एव. श्रुत्वा म्हणजे ऐकून, ऐकून सुद्धा ऐकूनही कोणी एनम याला न वेद एव जाणतच नाही. म्हणजे एखादा या आत्म्याला आश्चर्यवत पाहतो, दुसरा कोणीतरी याविषयी आश्चर्य वाटेल असं बोलतो, इतर कोणी या आत्म्यासंबंधी आश्चर्यवत ऐकतो आणि कोणी तर ऐकून देखील या आत्म्याला जाणतच नाही. कारण याला जाणण्यासाठी योग प्रक्रिया अत्यंत महत्वाची आणि ती वेगळ्या पद्धतीची आहे असं भगवंत इथे सांगतात. भगवंतांनी या 11व्या श्लोकापासून त्यानंतर तो वाटत असला ना तरी त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला होता तो भगवंतांनी आता जाणलेला आहे. अर्जुना तुला कळत नाही हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतच आहे, परंतु तुला कळलं नाही तर त्यात असं फारसं आश्चर्य नाही, कारण कुणीतरी एखादा याला आश्चर्यवतच बघतो असं त्यांना इथे सांगायचं आहे. आता या ठिकाणी आश्चर्यवत हा शब्द का वापरलाय आणि त्याचा का कशासाठी उपयोग आहे.
तो जो परमात्म स्वरूप ते जे तत्व आहे ते पाहणं हे आश्चर्य आहे असं म्हटलेलं आहे. आश्चर्यवत म्हणजे एखादा ते पाहतो, ते पाहण्याचा भाग वेगळा असा भाव आहे त्याच्या मनामध्ये. उदाहरणार्थ समजा एखादा एखादा मुलगा आणि त्याची आई याची गर्दीमध्ये चुकामुक झाली, एखाद्या जत्रेमध्ये ते मूल हरवतो आणि बराच काळ शोध घेतल्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतरही ते सापडत नाही. 4-5 महिने गेल्यानंतर एक दिवस आई दाराशी बसली असताना तिला अचानकपणे ते मूल दिसतं आणि ते मूल दिसल्यानंतर तिची अवस्था काय होईल? आश्चर्य पाहिल्यासारखं, आश्चर्यवत. तुकाराम महाराज अशा वेळी म्हणतात, अपूर्व दर्शन माता पुत्र भेटी, रडे मागे तुटी हर्ष वेगे. आनंदाच्या या आवेगामध्ये शोक निघून गेलेला असतो, दुःख निघून गेलेलं असतं. आपलं चैतन्यमय स्वरूप जे आत्मस्वरूप जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्यात असूनही आपल्याला कळतच नाही. आता जो प्रथम येणारा जो अनुभव आहे त्यावेळी अंतःकरणाची स्थिती कशी होते तर ती आश्चर्यवत होते. हा आश्चर्यवत शब्दाचा इथे अर्थ आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम आश्चर्यवत वदती तथा एव अन्यः. हा श्लोक तसा समजून घ्यायला सखोल आहे. पाहणारा आश्चर्यवत आहे, ज्याला पाहायचं ते तत्व देखील आश्चर्यकारक आहे आणि पाहण्याची क्रिया पण आश्चर्यकारक आहे. ही प्रक्रिया आश्चर्यकारक असण्यामागे कारण काय आहे की योगात ज्या वेळेला सगळ्या वृत्ती मावळतात योग साधनेमध्ये, त्यानंतर जेव्हा आत्मस्वरूपाचं दर्शन होतं ते हळूहळू क्रमाक्रमाने ज्ञानामध्ये परिवर्तित होत असतं आणि म्हणूनच या सर्व क्रिया आश्चर्यकारक वाटतात. आश्चर्यवत वदती तथा एव अन्यः. आश्चर्यवत म्हणजे हे जे ज्ञान आहे हे वदती म्हणजे हे कोणापासून, जेव्हा आपल्याला एखाद्या सिद्ध पुरुषापासून ते ज्ञान प्राप्त होतो तेव्हा जेव्हा ते ज्ञानी पुरुष देखील स्वतः ते ज्ञानाची अनुभूती घेतात तेव्हा त्यांचं जे बोलणं असतं ते जेव्हा आपण ऐकतो ते आपल्याला आश्चर्यकारक वाटतं. हे आश्चर्य हा जो शब्द आहे हा अत्यंत महत्वपूर्ण असा हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आश्चर्यवत एनम अन्यः शृणोती श्रुत्वा अपि एनम वेद न एव कश्चित. योगी व्यक्तींचं आश्चर्य आत्म्यासंबंधीचं जे काही अनुभव सिद्ध बोलणं असतं तो एखादा आश्चर्यवत ऐकतो का? कारण तत्वाची अनुभूती घेतलेल्या व्यक्तीची जी वाचा असते त्या वाचेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते शब्दांनी सांगायचं झालं तर त्याला परतत्व स्पर्श असतो. सुंदर शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी, परतत्व स्पर्श. त्यामुळे त्याचं बोलणं हे अद्भुत असतं. तो जे ऐकतो ते आश्चर्यकारक वाटतं. एकतर ते बोलणं ऐकताना ऐकणाऱ्याला असं जाणवतं की त्याला नेहमीच्या व्यवहारातला तो नेहमीचा तो कंटाळवाणा उपदेश वाटत नाही, तर ते अनुभूतीपूर्ण ज्ञान असल्यामुळे ते काहीतरी विशेष आहे, ते काहीतरी वेगळं आहे असं वाटून तो ते कान देऊन ते ऐकतो आणि बाकी सगळं विश्व विसरून संपूर्णपणे तल्लीन होऊन एखाद्या आश्चर्यकारक क्षमतेचा एखादा जो श्रोता आहे तोच हे ऐकू शकतो. म्हणून आश्चर्यवत एनम अन्यः शृणोती असा अर्थ आलेला आहे. अशा प्रकारे पुढे श्रुत्वा अपि एनम वेदन एव कश्चित. आता योग पद्धतीने स्वतःच ऐकतोय. ही गोष्ट श्रोता आणि वक्ता या वेगवेगळ्या असतील तर अशा स्थितीमध्ये काय होईल हे इथे सांगितलेलं आहे. वस्तुतः श्रोता आणि वक्ता हे दोघंही आश्चर्यवत आहेत. म्हणजे वक्ता हा अनुभव सिद्ध आहे आणि श्रोता हा अवधान सिद्ध आहे. असा योग जरी जुळून आला तरी त्या परमतत्वाबद्दल बोलणं सांगितलं असतं तरी हे ज्ञान शास्त्र शुद्ध ज्ञान जेव्हा प्रकट होत असतं तेव्हा ऐकणारा बुद्धिमान असला आणि त्याचं बोलणं जसंच्या तसं जरी तो ग्रहण करत असला तरी तो आत्म्याला स्वतःहून जाण होत नाही. कारण ज्ञान हे वैचारिक पातळीसाठी आपल्याला स्वतःला तो अनुभव प्रत्यक्ष घ्यावा लागतो आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर एनम वेद न एव, म्हणजे कोणी सांगितलं तरी पण ते समजून घेतलं तरी पण ते एकदम समजत नाही, असा हा अनाकलनीय भाग आहे.
त्यानंतर पुढे आत्मज्ञानासंबंधी वर्णन करणारा हा शेवटचा श्लोक म्हणजे 30वा श्लोक. देही नित्यमवध्योऽयं देहे ते सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देही नित्यम अवध्यः अयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. हे भारत, भारत म्हणजे भरतवर्षीय अर्जुना, अयम देही, या देहात, अयम म्हणजे हा, देही, देही देह आणि देही यामध्ये फरक आहे. देह म्हणजे आपला देह शरीर आणि देही म्हणजे या देहात निवास करणारा म्हणजे आत्मा, या देहातील आत्मा. अयम देही सर्वस्य देहे, सर्वांच्या देहात, नित्यम अवध्य अस्ति, नित्य आणि अवध्य आहे. नित्य म्हणजे तो नित्य असणारा आहे आणि अवध्य आहे, तो वध्य नाहीये. तस्मात सर्वाणी भूतानी त्वम शोचितुम न अर्हसी. आता म्हणूनच भगवंत पुन्हा एकदा सांगतात, म्हणून, तस्मात म्हणजे म्हणून, सर्वाणी भूतानी सर्व भूतांविषयी, सर्व भूतमात्रांविषयी, त्वम शोचितुम न अर्हसी, शोक करत बसणे तुला उचित नाही. न अर्हसी योग्य नाही. इथे पुन्हा एकदा भगवंत, एखादा आपण जेव्हा रिसर्च पेपर काढतो, प्रबंध काढतो आणि त्याच्या शेवटी त्याचं जे कन्क्ल्युजन लिहितो, तशा प्रकारे हा श्लोक आलेला आहे. देही नित्यम अवध्योयम असं जो सांगितलेला आहे, हा निष्कर्ष कन्क्ल्युजन काढलेला आहे. इथे देही नित्यम अवध्य अयम देहे सर्वस्य भारत. देही म्हणजे आत्मा, तो सर्वांच्या देहामध्ये आहे. आणि ही जी परमतत्व नावाची जी वस्तू आहे, ही देही या पदाने मुद्दाम सांगितलेली आहे. आणि हा अवध्य आहे हे सांगूनच हा आत्मा जो आहे त्याच्याबद्दल, तो जर नित्य आहे आणि तो अवध्य आहे, तर त्याच्याबद्दल शोक का करतोस असं इथे भगवंत सांगतात. आणि या ठिकाणी तस्मात शब्द वापरलाय. तस्मात हा शब्द सगळ्यात शेवटी वापरलाय, कारण इतक्या श्लोकांमध्ये इतक्या वेळा त्यांनी तो आत्म्याबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि सर्वात शेवटी तस्मात, म्हणून. आपण जेव्हा एखादा थेरम मॅथ्समध्ये, गणितामध्ये आपण एखादा थेरम सॉल्व्ह करतो आणि थेरम सॉल्व्ह केल्यानंतर सगळ्यात शेवटी हेन्स प्रूव्ड, हेन्स जो जेव्हा म्हणतो, तशा प्रकारे इथे म्हणून तस्मात हा शब्द वापरलेला आहे मुद्दामच, की अशा प्रकारे असं सगळं असल्यामुळे तू आता हे लक्षात घे की हा याच्याबद्दल तुला शोक करणं अजिबातच योग्य नाही. कोणाबद्दल? तर आत्म्याबद्दल. अशा प्रकारे 11 ते 30 श्लोकांमध्ये संपूर्ण आत्मतत्वाबद्दल वर्णन आलेलं आहे. आता पुढे बघूया, 31व्या श्लोकापासून थोडी भूमिका पुन्हा बदललेली आहे. आता इथे स्वधर्माकरता म्हणून युद्ध करण्याचं भावनिक आवाहन आता भगवंत पुन्हा एकदा देत आहे. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्मम अपि च अवेक्ष्य न विकम्पितुम अर्हसि धर्म्यात् हि युद्धात् श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. च म्हणजे आणि, स्वधर्मम अवेक्ष्य अपि, स्वधर्माकडे पाहिले तरी, अवेक्ष्य अपि, विकम्पितुम न अर्हसि, विकम्पितुम कंपमान, कंप म्हणजे डगमगणे, कापणे, आणि विकम्पितुम म्हणजे अतिशय डळमळीत होणे. विकम्पितुम न अर्हसि, न अर्हसि योग्य नाही. क्षत्रियस्य धर्मात् युद्धात् अन्यत् श्रेयः. क्षत्रियस्य, क्षत्रियस्य कृते, क्षत्रियाकरिता, धर्म्यात युद्धात अन्य श्रेयः, धर्माहून दुसरे अधिक कल्याणकारी. श्रेय म्हणजे कल्याणकारी कर्तव्य न विकंपित, कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाहून दुसरे अधिक कल्याणकारक कर्तव्य असत नाही. अत्यंत साध्या सोप्या शब्दात भगवंतांनी स्वधर्माचा उल्लेख इथे केलेला आहे. स्वधर्माकडे लक्ष दिले
तर कर्तव्याबाबत विकंपित होणे योग्य नाही. कंपित म्हणजे होणे म्हणजे थरथरणं, हे भीतीने होऊ शकतं. पण अर्जुन घाबरणारा होता का? नाही, तो घाबरट नव्हताच. त्यामुळे हा शब्द अर्जुनाच्या अंतःकरणातील युद्धाशी संबंधित वापरलेला आहे. त्या निश्चयामध्ये असलेली त्याची जी डोलायमान झालेली जी स्थिती आहे ती इथे दाखवलेली आहे. हे अंतःकरणाची जी निश्चयता आहे ती दृढ न राहता कंपित कशामुळे होते, कशामुळे झाली असावी त्याच्या बाबतीत? तर भीष्म आणि द्रोण यांना बघितल्यामुळे, त्यांच्या आदर भावने, त्यांच्याविषयी असलेल्या आदर भावनेमुळे त्यांच्याशी युद्ध करण्याची त्याची मानसिकता नव्हती आणि म्हणूनच तो स्थिर नव्हता. आपल्या गुरूंविरुद्ध युद्ध करणे, स्वजनांची हत्या करणे यामुळे अधर्म होईल असं त्याला सारखं वाटत होतं, म्हणून तो डगमगला. आणि म्हणून अशा वेळी श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्माकडे जर लक्ष दिलं तर अधर्माच्या विचाराने निश्चितपणे तू कंपित होणार नाहीस. आता स्वधर्म म्हणजे कोणता? स्वधर्माचा अर्थ इथे असा अपेक्षित आहे की स्वभाव विशेषाला पूरक असं कर्तव्य धर्म. अर्जुन हा जन्माने क्षत्रिय होता, तो राजवंशातला होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर जे क्षात्र कुळातले जे संस्कार झाले होते, त्यामुळे त्याची मनोवृत्ती तशा प्रकारची तयार झालेली होती. त्याच्या स्वभाव धर्मानुसार त्याचं कर्तव्य कर्म त्याने करणे हा त्याचा स्वधर्म होता. युद्धामधून पलायन न करणे हा स्वधर्म होता. त्यात युद्धापासून निवृत्त न होणे हा स्वधर्म होता. पण त्याहून पुढे जाऊन श्रीकृष्ण पुन्हा एकदा सांगतात, स्वधर्म सर्वात श्रेयस्कर आहे. धर्म्यात युद्धात अन्य श्रेय क्षत्रियस्य न विद्यते. धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर जर कोणतं कर्तव्य असेल तर ते क्षत्रियाला इतर कोणतंही नसतं. शिष्य भावनेमुळे अर्जुन जेव्हा शरण गेलेला आहे आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं की जे निश्चित श्रेयस्कर असेल ते तू मला सांग, यश्रेय स्यात् निश्चितम ब्रूहि मे तत्मे. एक प्रकारे या श्लोकामध्ये त्यांनी उत्तरच दिलेलं आहे. कारण अर्जुनाचा स्वभाव तसा नव्हता, तो मुळात घाबरट अजिबातच नव्हता. पण त्याच्या मनामध्ये जे स्वकीयांमुळे आलेले जे विचार होते त्यामुळे तो जरा विकंपित झालेला होता. श्रीकृष्णाने ज्ञानाचा उपदेश त्याला का दिला असावा? अर्जुन जरी ज्ञानप्राप्तीसाठी श्रीकृष्णांना शरण गेला, अर्जुन काही ज्ञानप्राप्तीसाठी श्रीकृष्णांना शरण गेला नव्हताच. तरी पण त्याला उपदेश ज्ञानाचा देऊन श्रीकृष्णांनी सद्गुरू असण्याचं आपलं पहिलं कर्तव्य पूर्ण केलं होतं. जीवन प्रवासामध्ये मुक्कामांचे जे ठिकाण असतात ते कुठले आहेत ते आपल्याला स्वतःला ठरवायचं असतं आणि त्यानंतर आपला जो प्रवास आहे तो योग्य दिशेने करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. जीवनाचा उद्देश हा फक्त भोग किंवा हे केवळ सुख उपभोगणं एवढा नसतो, तर ज्ञानप्राप्ती हा देखील आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. ज्ञान काय आहे हे जर कळलं तर त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये मोहाचा हा जो अंधकार आपल्या वर पडलेला असतो तो निश्चितपणे नष्ट होतो आणि मग स्वधर्म काय आहे ते आपल्याला समजतं. इथे स्वधर्म आणि धर्म यांची व्याख्या खूप छान पद्धतीने सांगितली आहे. आपल्याला तेवढा वेळ नाहीये. स्वधर्माबद्दल खूप सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्यांनी एक छान दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात, क्षत्रियांनी खूप पुण्य केल्यानंतर धर्मयुद्धात धर्माच्या बाजूने युद्धात लढण्याचं त्यांना भाग्य लाभतं. ते स्वधर्म कर्म इतकं सहज तुझ्या समोर आलेलं आहे की जसं एखादा रस्त्याने सहज चालला आहे आणि अडखळावा आणि अडखळल्यानंतर आपण कशाला अडखळलो आहे हे बघण्यासाठी तो त्यांनी खाली बघावं, तर त्याला ज्या गोष्टीला अडखळला आहे त्या गोष्टीकडे त्यांनी बघावं आणि ती गोष्ट काय असावी, तर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा एखादा चिंतामणी नावाचा जो दगड आहे तो असावा. असा सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरांनी इथे दिलेला आहे. त्या दृष्टांताचं सौंदर्य खरंच बघण्यासारखं आहे. अर्जुना, खर तर तुझा स्वभाव आणि तुझं जे कर्तव्य आहे ते करण्यासाठी तू इथे आला होतास आणि या मार्गावर जात असताना तू अडखळला. आणि जर नीट पाहिल्यानंतर आपण कशाला अडखळलो आहे हे जेव्हा तुला समजलं, तेव्हा तू त्या चिंतामणी म्हणजे ज्ञानरूपी तुला जो एक दगड मिळाला आहे त्यातून तू पुढे जाऊन स्वधर्माला सोबत घेऊन तू पुढे जा, असं इथे भगवंतांना सांगावंसं वाटतंय, असं इथे वाटतंय. पुढचा श्लोक बघूया. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि
ततस्वधर्मं कीर्तिञ्च हित्वा पापमवाप्स्यसि अथ चेत् त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. अथ चेत म्हणजे आता, जर. इफ या अर्थाने चेत हा शब्द वापरतात, इफ या अर्थाने. त्वम इमम धर्म्यम संग्रामम. त्वम इमम त्वम इमम धर्म्यम संग्रामम, तू हा धर्म संग्राम न करिष्यसी, जर करणार नाहीस, ततः तर स्वधर्मम च कीर्तिम हित्वा, स्वधर्म आणि कीर्तीला हित्वा म्हणजे मुकून, म्हणजे सोडून, पापम अवाप्स्यसी, पाप मिळवशील, म्हणजे पापाचा धनी होशील. म्हणजे समग्र अर्थ याचा असा आहे, आता जर तू हा धर्मसंग्राम करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती या दोघांना तू मुकशील आणि पापाचा धनी होशील. अथ चेत त्वम इमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसी, सगळं सांगून झाल्यानंतर आता जर तू ऐकलं नाहीस तर बघ, असं भगवंत अर्जुनाला बजावत आहेत. आईचं बोट धरून जर आई जसं बोट उगारून, 32वा श्लोक झाला नाही का? झालाय ना? 32वा श्लोक केलाय ना आपण, की नाही झाला? नाही झाला ताई. बर, ठीक आहे, आपण 32वा आधी करूया, काही हरकत. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. यदृच्छया च उपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम्. इथे पुढे भगवंत सांगतात, हे पार्थ, आणि यदृच्छया च म्हणजे आणि, यदृच्छया उपपन्नम अपावृतम स्वर्गद्वारम ईदृशम युद्धम सुखिनः क्षत्रियाः लभन्ते. हे पार्था, यदृच्छया म्हणजे अनासायस, म्हणजे इझिली, उपपन्नम प्राप्त झालेले, अपावृतम स्वर्गद्वारम, अपावृत म्हणजे उघडलेले, मुक्त असे स्वर्गाचे द्वार, ईदृशम युद्धम सुखिनः क्षत्रियाः लभन्ते. ईदृशम म्हणजे असे युद्ध, सुखिनः क्षत्रियाः लभन्ते, भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होते. छान अर्थ आहे, अगदी सरळ सरळ अर्थ आहे याचा, की हे पार्था, आणि हे बघ की अनायसे प्राप्त झालेले तुला मुक्त असे स्वर्गद्वारच, ईदृशम हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. म्हणजे स्वर्गाचं द्वार क्षत्रियांसाठी काय असतं, तर ते म्हणजे युद्धभूमी. तर युद्धभूमी प्राप्त तुला अगदी अनासायसच झालेली आहे. त्यामुळे अशा वेळी जेव्हा तू युद्धभूमीवर आलाय, युद्धभूमी तुला प्राप्त झाली आहे, तर तू त्याचा नीट उपयोग करून घे, हेच तुझ्यासाठी स्वर्गद्वाराप्रमाणेच आहे, असा इथे अर्थ होतो. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण आता. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. याचा अर्थ देखील आता सांगितला, पुन्हा एकदा बघूया. अथ चेत्त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं च कीर्तिं हित्वा पापम अवाप्स्यसि. आणि आता जर तू हा धर्म संग्राम करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती या दोघांना तू मुकशील आणि तू पापाचा धनी होशील. म्हणजे कीर्ती आणि स्वधर्म घालवल्यामुळे तुला पापच मिळणार आहे, असं इथे भगवंत सांगतात. आता हे सांगत असताना भगवंत जे आहे ते एक इथे उत्कृष्ट श्रोते म्हणून आपल्याला, वक्ते म्हणून आपल्याला दिसतात. त्या काळामध्ये दोनच उत्कृष्ट वक्ते होते, एक म्हणजे भीष्म आणि दुसरे म्हणजे भगवान श्रीकृष्ण.
आणि महाभारत कालांमधील अत्यंत प्रसिद्ध वक्ते म्हणून आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये जो अभ्यास आहे त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि त्या पाठोपाठ भीष्म यांना मानलं जातं. कारण भगवंतांनी गोकुळापासूनच सर्वांना आपल्या लीलेनी सर्वांना समजावून सांगण्याची जी सगळ्यांना पटवण्याची जी सवय होती त्यांना, ती त्यांच्या त्या वक्तेपणाचं, उत्कृष्ट वक्तेपणाचं ते अत्यंत सुंदर असं उदाहरण होतं. आपल्या मोठ्या भावाला म्हणजे शीघ्रकोपी असा जो बलराम होता, त्याला देखील वेळोवेळी थांबवण्याचं, त्याला आपल्या बाजूनी वळवण्याचं कार्य जे आहे ते भगवंतांनी केलेलं होतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या श्रीकृष्ण शिष्टाई हा पण एक प्रसंग होता, ज्यामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांचं वक्तृत्व तिथे दिसून येतं की कशा पद्धतीने त्यांनी मनवण्याचा प्रयत्न केलेला होता. अशा प्रकारे त्यांचं वक्तृत्व ठिकठिकाणी दिसून येतं आणि या ठिकाणी देखील ते अर्जुनाला म्हणतात युद्ध करशील तर पाप लागेल असं जे तू म्हणतो आहे, त्या ठिकाणी त्याला मुद्दाम ठणकावून इथे ते सांगतात की युद्ध केलं नाही तर तुला पाप लागेल आणि स्वधर्म आणि कीर्ती दोन्ही तुझ्या नष्ट होतील असं इथे सांगण्याचा ते प्रयत्न करतात आहे. हा श्लोक याला जोडून पुढचा श्लोक आहे, तेवढा आज बघून घेऊया. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिं कीर्तिर्मरणादतिरिच्यते अकीर्तिं च अपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम संभावितस्य च अकीर्तिः मरणात् अतिरिच्यते. भूतानी ते अकीर्तिम, भूतानी म्हणजे या भूतमात्रा, अकीर्ती लोक जे आहेत त्यांमध्ये तुझी अकीर्ती म्हणजे अपकीर्ती, अव्ययाम कथयिष्यन्ति अपि अखंड लोक सांगत राहतील आणि संभावितस्य अकीर्ती ही मरणात अतिरिच्यते. आणि संभावितस्य म्हणजे समाजमान्य व्यक्तीला, जो समाजात प्रसिद्ध आहे अशा व्यक्तीला अकीर्ती मरणात अतिरिच्यते, त्याची जी अकीर्ती अपकीर्ती होते, दुष्कीर्ती होते, की त्याला मरणाहून अधिक क्लेशदायक होते. हे भगवंत पुन्हा एकदा सांगतात आहे, समग्र अर्थ बघा की हे लोक तुझी अपकीर्ती अखंड सांगत राहतील, कारण तू युद्धापासून विमुख होतो आहे, त्यामुळे तुझी ही अपकीर्ती लोक अखंड नेहमी करता सांगत राहतील. आणि हा विचार कर की समाजमान्य व्यक्तीला दुष्कीर्ती किंवा अपकीर्ती ही मरणाहूनही अति दुस्सह अशी असते. जगात जी व्यक्ती चांगली मान्यता पावलेली असते त्या व्यक्तींमध्ये अर्जुनासारख्या श्रेष्ठ पुरुषाला अपकीर्तीचं भय घातलं तर तो कदाचित आपले विचार जो आहे तो बदलेल, हे सांगण्यासाठी म्हणून कदाचित भगवंतांनी इथे हा श्लोक मांडला असावा. शहाण्या माणसाने अपकीर्ती होणार नाही असंच वागावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या कौरवांच्या योद्ध्यांच्या मनामध्ये, तुझ्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना त्यांच्या मनात नाहीये तुझ्याबद्दल. ते चहूबाजूंनी तुला घेरतील आणि तुला बाण मारतील आणि अशा परिस्थितीत तू कृपाळूपणे जर टाळण्याचा सर्व प्रयत्न जरी केला तरी तू त्यांच्यापासून वाचू शकणार नाही आणि मग तुला मरण येईल. आणि ते जे मरण राहील ते मरण अपकीर्तीयुक्त आणि अवमानयुक्त मरण राहील. त्यामुळे ते तुझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक राहील असं भगवंत इथे सांगतायत. या ठिकाणी 34 श्लोक आपले संपलेले आहेत. कदाचित वेळ पण संपत आलेली आहे. 2 मिनिट आहेत मला असं वाटतं ना ताई, एक श्लोक अजून होऊन जाईल. हा 2 मिनिट आहेत. भयाद्रणादुपरतं मन्स्यते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयात् रणात् उपरतं मन्स्यते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. महारथाः त्वां, महारथी म्हटलेलं आहे, महारथी अशा तुला भयात रणात उपरतम मन्स्यते, भयाने म्हणजे भीतीने रणातून पळालेला, रणांगणातून पळलेला आहे असं ते समजतील. येशाम आणि त्यांच्याकडून बहुमतः भूत्वात्वम, मोठेपणाची मान्यता तुला प्राप्त झालेली आहे असा तू
लाघवम यास्यसी, तू क्षुद्र होशील, लघु होशील, कमी होशील. खरं तर हे श्रेष्ठत्व सांगणारी असा असा हा श्लोक आहे की हे महारथी असलेला तू जेव्हा या रणांगणातून पळून जाशील असं बाकीचे लोक तुला मानतील आणि त्यामुळे ज्या लोकांनी तुला श्रेष्ठ म्हटलेलं आहे, मोठं म्हटलेलं आहे, तेच लोक त्या लोकांच्या दृष्टीने तू क्षुद्र होशील. खरं तर श्रेष्ठत्व अंगी असलेल्या अर्जुनासारख्या वीराला अपकीर्तीपेक्षाही पोचणारी गोष्ट ही दुसरी म्हणजे ही अशी आहे की त्याला लोकांनी क्षुद्र समजणे आणि त्याहून अजून क्लेशकारक त्याच्यासाठी काय राहणार की त्याच्या क्षेत्रातील इतर लोकांनी त्याला कमी श्रेष्ठ समजणे, किरकोळ ठरवणे. आता इथे महारथी हा शब्द वापरलेला आहे. सामान्य सैनिक, रथी यांच्यापेक्षा खूप मोठा योद्धा जेव्हा असतो तेव्हा त्याला महारथी असं म्हणतात. त्यामुळे अर्जुन हा अत्यंत युद्ध निपुण आणि महारथी असा होता. त्याचं नैपुण्य, सामर्थ्य अनेक प्रसंगांमध्ये ते सिद्ध झालेलं आहे आणि हे सगळे तुला किरकोळ योग्यतेचा असा समजतील तेव्हा अंतकरणाला किती वेदना होतील हे तू बघ, हा विचार कर. असं म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धा प्रवृत्तीपासून प्रवृत्त होण्यासाठी जे आवाहन केलं आहे ते ज्ञानेश्वर महाराज एका शब्दात सांगतात, गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला, म्हणजे घाबरला, हेच बोल तुझ्या अंतराला उरतील. हे खरं नाही का? म्हणजे लोक समजतील की तू घाबरट आहेस आणि अशा प्रकारे तुला घाबरट समजून लोक तुझी निर्भत्सना करतील, असं इथे भगवंत त्याला सांगतात आणि एक भावनिक आवाहन करतात. या ठिकाणी आपण इथे थांबूयात. 35 श्लोक इथे पूर्ण झालेत आपले. प्रार्थना म्हणते मी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं.